आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांच्याकडून। प्रथमेश, सध्याची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? नक्कीच आपण सकाळपासून हा संपूर्ण राडा झालेला बघितला असेल। बहुजन विकास आघाडी वसेच भाजपा हा संपूर्ण राडा अख्ख्या महाराष्ट्राने बघितला। मात्र संपूर्ण आता इथली परिस्थिती सांगायची झाली तर संपूर्ण जे वैर होतं किंवा जो राग होता तो संपलेला पाहायला मिळतोय। आमदार हितेंद्र ठाकूर आहे यांनीच तावडेंना स्वतःच्या गाडीतून पुढच्या स्थळी घेऊन गेलेला आहे। कारण इथल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जे विनोद तावडे होते त्यांची संपूर्ण वाहनांचा ताफा होता, त्याची हवा काढली होती। त्यांना जाण्यासाठी कुठलेही वाहन नव्हतं। मात्र याच वेळी जे आमदार हितेंद्र ठाकूर आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं तावडेंना आणि त्यांना पुढच्या कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण परिस्थिती आहे ती नियंत्रणात आलेली आहे आणि इथल्या कार्यकर्त्यांना माघारी पाठवलं जाते। मगाशीच हितेंद्र ठाकूर यांनी लाऊडस्पीकर घेऊन एक आवाहन केलं होतं, कार्यकर्त्यांना समजवण्याचा ते प्रयत्न करत होते। त्याच पद्धतीनं आता हे संपूर्ण जे वातावरण आहे ते शांत झालेलं पाहायला मिळतोय। अतिरिक्त पोलीस बल या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे। शिरीष ठाकूर असतील किंवा हितेंद्र ठाकूर आहेत हे आता या ठिकाणाहून निघालेले आहेत। पोलिसांच्या एक छावणीचं स्वरूप सध्या या संपूर्ण परिसराला पाहायला मिळते। या ठिकाणी जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना घरी पाठवण्याचा जो पोलीस प्रयत्न करतायत। अनेक ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांना करावा लागतोय। पोलिसांनी अनेकांना या ठिकाणाहून घरी पाठवलेलं आहे आणि आता इथे जेवढे जमलेले उरले सुटलेले जे कार्यकर्ते असतील त्यांना देखील पोलीस घरी पाठवण्याचा प्रयत्न करतायत। अगदी प्रथमेश, तुम्ही जसं मगाशी सांगितलं की विनोद तावडे आणि